भाजपच्या आमदाराच्या एका स्वीय सहायकाची बायको जवळजवळ पोटामध्ये ट्विन्स घेऊन प्रसूती वेदना घेत दीनानाथ मंगेशकरच्या गेटवर उभी होती. तिला खूप त्रास होत होता. तिचा नवरा गयावया का हातपाय जोडत होता की तिला फक्त ॲडमिट करून घ्या. पण दीनानाथ मंगेशकर जे आपलं मोठं एवढं नावाजलेलं रुग्णालय, त्यांचं म्हणणं असं होतं की 20 लाख डिपॉझिट भरा. ते म्हणत होते की त्यांच्याकडे जे नातलग होते ना, ते म्हणले आता तुम्हाला आम्ही 2.5 ते 3 लाख रुपये लगेच जमा करतो आणि काही वेळात तुम्हाला बाकीचे पैसे पण देतो, पण 10 लाख तुम्हाला जमा होते. ते म्हणजे ठीक आहे, जोपर्यंत 10 लाख येत नाही तोपर्यंत तुमचा पेशंट ॲडमिट होणार नाही. पण तिला त्रास होत होता. प्रसूती वेदनांचा त्रास एवढा वाढलेला होता, शेवटी नाईलाज असतो त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं. ते शिफ्ट करता करता मॅनेजमेंटमधली एक व्यक्ती म्हणली की अरे तुमची लायकी नव्हती पैसे भरायची तर तुम्ही दीनानाथला आलेच कशाला, त्याच्यापेक्षा बेटर आहे तुम्ही ससूनला जायचं होतं. आणि ती तिकडे दुसरीकडे गेले. त्याच्यामध्ये डिलिव्हरी झाली, 2 गोंडस बाळांना जन्म दिला. पण त्या आईने तिचा जीव सोडला. तिथं ती आई हारली नाही, तिचा तो नवरा हारला. तिने विश्वास ठेवून त्या मोठ्या रुग्णालयात जायचा प्रयत्न केला तिला वाचवण्यासाठी. पण हे मोठं रुग्णालय खोऱ्यानं पैसा ओढणारी एक मशीन असते. आम्हाला वाटतं की यांना खूप काही येतं, खूप मोठे मोठे डॉक्टर्स असतात, तर नाही. ही लोक फक्त आणि फक्त खोऱ्यानं पैसा ओढतात. याच्यानंतर ही बाकीची स्टोरी तुम्हाला माहीतच आहे, पण काही गोष्टी अजून सांगतो. आता होणार काय आहे तर एखादा म्हातारा डॉक्टर येईल, स्टेटमेंट देईल की आम्ही याची पूर्ण सखोल चौकशी करू, दोषींवरती कारवाई करू. परंतु मला एवढंच त्या मॅनेजमेंटला विचारायचं, तुमच्या या कारवाईमध्ये त्या 2 गोंडस बाळांची आई परत येणार आहे का? तुम्हाला पैसे आज न उद्या. तो व्यक्ती तयार होता की मी शेती विकून देईल. मंत्रालयातनं फोन आले तरी सुद्धा तुमचं मॅनेजमेंट जुमानत नाही, म्हणजे तुम्ही मंत्रालयाची सुद्धा अवकात राखत नाही. एक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना घेत नाहीत, का तर तुम्हाला त्यावेळी 10 लाख रुपये पाहिजे होतेच म्हणजे पाहिजे होते. त्याच्या मित्रपरिवारांकडून पण त्याची ताकद एवढी होती, 10 लाख जमू शकले असते. त्यासाठी तो 1.5 तासाचा वेळ मागत होता. फक्त तिला आतमध्ये घ्या, आता 3 लाख रुपये देतो. पण त्यांना तासभर पण नाही. पण शेवटी काय म्हणतात ना, की जेव्हा वेळ आलेली असते ना, तेव्हा तुमचं कोणीच नसतं. आणि ही जी रुग्णालय आहेत मोठी, ज्यांची नावाजलेली आहेत, तुम्हाला माहिती आहे का, दीनानाथ मंगेशकरचं आता जवळजवळ 1 रुपया भाडं आहे फक्त. सरकारला ते 1 रुपया भाडं देतात. आणि अक्षरशः फक्त चॅरिटीच्या नावाखाली एखादी फ्री ओपीडी 2-4 म्हातारे डॉक्टर बसवायची आणि जवळजवळ एक्सपायरी झालेले मेडिसिन वाटून फक्त चॅरिटी करायची. आणि राहिलेला पूर्ण गेम हा इन्शुरन्सच्या पैशांवरती लाखो करोडो कमवायचा, असा एक मोठा कारखाना असतो हा. आणि हे फक्त जे नाव मोठे लक्षण खोटनमध्ये फक्त आणि फक्त एका निष्पाप आईचा मृत्यू झाला आणि आई तिथं हरली नाही, तिचा तो नवरा हरला की त्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवला. ही गोष्ट तुमच्या आपल्यावरती सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे अशा खूप मोठ्या नावाजलेल्या दवाखान्यांच्या मागे न लागता चांगला डॉक्टर शोधा की जो तुम्हाला ना आम्हाला वाचवेल.